श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही तुम्हाला एक अशा अलौकिक शक्तीबद्दल, एक अशा नामस्मरणाच्या सामर्थ्याबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाशाची ज्योत पेटवेल. एका अशा परमपवित्र वाणीविषयी जे मनात येताच, ओठांवर येताच हृदयात एक अनामिक शांती आणि विश्वास जागवतो. एका अशा दैवी कृपेबद्दल जी केवळ आठवणीने तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते. आपण सर्वजण आयुष्यात वेगवेगळ्या वाटांवरून चालता. काही वाटा सुखकर असतात, तर काही वाटांवर काटेरी झुडपं आणि अडथळे असतात. सामान्य माणसाच्या जीवनात या अडचणींचा डोंगर फार मोठे असतात. कधी पैशांची चणचण, कधी अचानक आलेले आजारपण, कधी नोकरीची चिंता, तर कधी व्यवसायात होणारे नुकसान, कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या भविष्याची काळजी, घराचे कर्ज, डोक्यावर डोंगरा एवढे व्याज. या विचारांनी अनेकांची रात्र सरते आणि दिवस उजडतो, पण मनाला शांती मिळत नाही. काही वेळा तर असे वाटते की आता सारे दरवाजे बंद झाले आहेत, आता कोणताही मार्ग उरलेला नाही. निराशा, भीती आणि असुरक्षितता हेच जणू आपले सोबती बनतात. पण अशा वेळी जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते, तेव्हा एक अदृश्य हात आपल्याला आधार देतो. एक आश्वासक आवाज कानात कुजबुजतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा आवाज म्हणजे आपल्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांची कृपा आणि त्यांच्या कृपेचे, त्यांच्या सामर्थ्याचे सर्वात मोठे प्रतीक म्हणजे त्यांचे तेजस्वी नामस्मरण. तुम्ही कल्पना करा, तुम्हाला आर्थिक अडचणींनी ग्रासले आहे, बँकेचे हप्ते थकले आहेत, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे, औषधांसाठी पैसे नाहीत, मन पूर्णतः हताश झाले आहे. अशा वेळी डोळे मिटून जेव्हा तुम्ही परमपवित्र वाणीचे नामस्मरण ऐकता, तेव्हा काही दिवसातच तुमच्या मनाला एक वेगळीच दिशा मिळेल. अचानक कुठून तरी नवीन मार्ग दिसू लागतील, अडकलेले पैसे परत मिळतील, नवीन कामाची संधी मिळेल, व्यवसायात अनपेक्षित लाभ होईल. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाहीत. ते तुमच्यासाठी नवनवीन संधीचे कवाडे उघडतातच, तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देतात आणि तुमच्या घरात धनलक्ष्मीचा प्रवेश घडवतात. अनेक भक्तांनी याची प्रचिती घेतली आहे. त्यांच्या कृपेने कर्ज फिटले आहे, त्यांच्या घरात भरभराट झाली आहे आणि पैशासंबंधीच्या सर्व चिंता दूर झाल्या आहेत. केवळ पैशाच्या अडचणीच नव्हे, तर तुमच्या मानसिक आरोग्य साठी नामस्मरण अमृता समान आहे. जेव्हा मन अशांत असते, भीती वाटते, निद्रानाशाचा त्रास होतो, तेव्हा या नामस्मरणाचा जप ऐकण्यास सुरुवात करा. काही वेळातच तुमच्या मनाला शांती लाभेल, नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मकता येईल, तुमचा आत्मविश्वास जागा होईल आणि तुम्ही प्रत्येक समस्येला धैर्याने सामोरे जाल. कुटुंबात वादविवाद होत असतील, नात्यांमध्ये दुरावा आला असेल, तर या नामस्मरणाचा जप पूर्ण ऐकल्याने तुमच्या घरात प्रेम आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. आरोग्याविषयी समस्येवरही हे नामस्मरण अद्भुत कार्य करते. स्वामींच्या या नामस्मरणाने मन शांत होते, ज्यामुळे शरीरालाही सकारात्मक ऊर्जा मिळते आणि रोगांवर मात करण्याची शक्ती वाढते. हे नामस्मरण म्हणजे केवळ एका शब्दांचा समूह नाही, तर तो प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद आहे. हे नामस्मरण म्हणजे तुमच्या आणि स्वामींच्या मधला अतूट पूल आहे. या नामस्मरणाच्या जपाने तुमच्या आयुष्यात एक असा गोड बदल घडेल की तुम्ही स्वतः चकित व्हाल. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येईल, तुमच्या बोलण्यातून एक वेगळी सकारात्मकता जाणवेल आणि तुमच्या मनात एक अनामिक आनंद सतत वास करेल. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ। 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 श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ।
श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, 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 श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ,
श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ, श्रीपाद श्री वल्लभ श्री स्वामी समर्थ,